कार्याची व्यापकता, कार्याची शुद्धता आणि मंत्रोच्चाराची सिद्धता आणि यजमानांची श्रद्धया या सर्वांतून हे कार्य संपन्न होत आहे. भक्त आणि देव, यजमान आणि गुरुजी आणि भगवंत आणि अग्निनारायण या सर्वांचं एकत्व आहे. त्या एकत्वाने एक अपूर्व फल उत्पन्न होण्यासाठी आपल्याला देवतेचं पूजन अर्चन करायला सांगितलेलं आहे. एखादी मूर्तिकार जेव्हा घडवतो, ज्या कुटियामध्ये किंवा ज्या घरामध्ये किंवा ज्या स्थानामध्ये तो मूर्ती घडवतो, तो मूर्ती घडवत असताना त्याची असलेली त्या देवतेबद्दल श्रद्धा, त्याचा भाव हा या मूर्तीमध्ये प्रस्थापित झाल्यानंतर मूर्तीचे डोळे, मूर्तीचे मुख, मूर्तीचे अवयव हे सुबक आणि सुंदर होत असतात. मात्र मूर्तिकाराने कितीही मूर्ती सुबक आणि सुंदर केली, परंतु जोपर्यंत त्या पाषाणामध्ये, त्या संगमरवरामध्ये मंत्रोच्चाराच्या सहाय्याने संस्करण करून, उत्तम यजमानांच्या भक्तांच्या सहाय्याने पूजन करून मंदिराचं शरीर म्हणजे भगवंताचं शरीर म्हणजे मंदिर आहे, या मंदिराची निर्मिती करून त्या मंदिरामध्ये स्थापन करून साधू, महात्मे, गुरुजी, यजमान, भक्त यांच्या सहाय्याने जोपर्यंत देवामध्ये देवत्व प्रेरित केलं जात नाही, प्रस्थापित केलं जात नाही, तोपर्यंत ती मूर्ती ही मूर्तीसारखीच असते. परंतु मूर्तीला भगवंताचं तत्व जेव्हा प्राप्त होतं, तेव्हा मूर्तीमध्ये देवतेचं स्वरूप, देवतेचं अधिष्ठान त्या ठिकाणी निर्माण होत असतं. म्हणून प्रथम दिवसापासून तृतीय दिनापर्यंत जे कार्य आपण करत आहोत त्या कार्याला म्हणतात अचल प्राणप्रतिष्ठा. अचल म्हणजे काय? जो स्थिर आहे भगवंत त्याला म्हणतात अचल. आणि चल म्हणजे काय? जो अस्थिर आहे. आपल्या घरामध्ये जी आपण देवतांची प्राणप्रतिष्ठा करतो ती चल प्रतिष्ठा आहे, म्हणजे रोज देवते आपण पूजेला घेतो, पुन्हा जागेवर ठेवतो. मात्र एखाद्या मंदिरामध्ये जेव्हा एखादी मूर्ती प्रतिष्ठापित केली जाते, तेव्हा त्या मूर्तीचं जीवत्व, प्राणत्व त्या मूर्तीमध्ये येण्याकरता त्याची प्रतिष्ठा केली जाते, त्याला म्हणतात अचल प्राणप्रतिष्ठा. वास्तविक पाहता मूर्ती आणून आपण डायरेक्ट मंदिरात पण ठेवली असते, परंतु त्या देवतेचं परीक्षण, त्या देवतेचं संस्करण हे शास्त्राने निर्दिष्ट प्रमाण केलेलं आहे. त्या प्रमाणानुसारच ते कार्य केलं गेलं पाहिजे. असं म्हटलं जातं, स्व अंतस्थित कलांशस्य पूर्वबिंबे निवेशनम. स्वतःच्या साधू संत महात्मे किंवा लहान मुलाच्या अंतरातला जो आत्मा आहे, त्या आत्म्यातला अंश जेव्हा उद्याच्या दिवशी त्या मूर्तीमध्ये जाईल, तेव्हा त्या मूर्तीमध्ये देवत्व येईल. मग तो डायरेक्ट प्रस्थापित करता येत नाही. म्हणून प्रथम दिवशी केलेलं अन्न कार्य म्हणजे देवतेंचं मंडलांचं पूजन. जसं गणपती देवता आहे म्हणून एकच मंडळ स्थापन केलं पाहिजे का? अजिबात नाही. तर गणपती देवतेसाठी त्याचा परिवार महत्त्वाचा आहे. मग परिवार काय? तर मग गणेश मंडल, पुण्याह वाचन. गणपती ही जी देवता आहे ही गौरीपासून उत्पन्न झालेली आहे, म्हणून गौरी आदी मातृका स्थापन. नंतर गणपती बुद्धिदाता आहे, गणपतीकडे सगळ्या कला आहे, सगळ्या सिद्धी आहेत, जो गणांचा अधिपती आहे. म्हणून या 64 अधिष्ठात्री असलेल्या योगिनींचं स्थापन पूजन केलं पाहिजे, म्हणून योगिनी देवते स्थापन केलेलं आहे. आपलं जसं घर असतं तर देवतेचं घर म्हणजे देवतेचं मंदिर आहे, म्हणून मंदिराही पूजन करण्याकरता जसं वास्तुशांती केली जाते, म्हणून वास्तुमंडलाची स्थापना आहे. मंदिर बांधणं सोपं, त्याचं रक्षण करणं, त्याचं नित्यनैमित्तिक पूजन अर्चन करणं हे कठीण आहे. म्हणून कर्तुसंरक्षक देवता सांगितलेला आहे. म्हणून क्षेत्रपाल मंडल आहे, भैरव मंडल आहे. आणि या सर्वांसाठी जे उत्तम मंडल सांगितलेलं आहे त्याला म्हणतात सर्वतोभद्र मंडल. या मंडलावरती 56 देवता गुरुजींनी आवाहित केलेल्या आहे मंत्रोच्चाराच्या सहाय्याने. मग ह्या देवता कोणत्या आहेत? तर साती समुद्र आहे, सप्तऋषी आहे, अरुंधती आहे. राक्षसांचा संहार करण्यासाठी शस्त्रास्त्र आवश्यक असतात म्हणून शस्त्रास्त्र स्थापन केलेले आहे. आणि या देवतेची स्थापना करून अग्नि उत्पादन मंथनातून केलं आहे. काल आपण 2 लाकडांच्या घर्षणातून आणि गुरुजींच्या मंत्रोच्चाराने यजमानांच्या सहाय्याने अग्नी उत्पन्न केला आणि तो अग्नीचं बालस्वरूप ग्रहण करून त्याच अग्नीमध्ये हवन केलेलं आहे. ते हवन केल्यानंतर कुटीर नावाचं हवन केलेलं आहे. मूर्ती तयार करत असताना तो पाषाण, तो दगड कुठून, कधी, कसा किंवा कुणी आणला
म्हणून त्याचे जे दोष आहे, प्राणीवधादी दोष, टंकनादी, तप्तनादी, घर्षणादी, मूर्तिकार मूर्ती तयार करत असताना चप्पल घालतो, मूर्ती अंतरावर चप्पल घातली जाते, प्रत्येकाने मूर्तीला हात लावतो, तो कोणत्या विचाराने लावतो, कसा लावतो, तो कितीपत शुद्ध आहे हे आपल्याला माहीत नाही. ते दोष निघून जावे म्हणून कुटील हवन केलेलं आहे. आणि कालच्या दिवशी मूर्ती आपण जलामध्ये ठेवलेली आहे, म्हणजे पाण्यामध्ये ठेवलेली आहे. आजच्या दिवशी देवतेंचं पूजन अभिषेक केला आणि सर्वात महत्त्वाचा विधी प्राणपृष्ठातला स्नपन विधी केलेला आहे. विविध औषधी, तीर्थ, गोमूत्र, पंचामृत, विविध प्रकारच्या औषधी, उष्णोदक, शीतोदक, फलांचा रस, रत्नोदक, सुवर्णोदक, गोशृंगोदक, कषाय अशा विविध द्रव्याने देवतेला स्नान घातलेलं आहे. मूर्ती आणत असताना मूर्तीचा असलेला भाव चेहरा आणि स्नपनानंतर असलेला मूर्तीचा भाव चेहरा यामध्ये नक्की बदल आपल्याला आढळतो, दिसतो. जर भगवंताला अर्थतेने बघितलं, प्रेमाने, भावनेने, श्रद्धेने बघितलं तर दिसतो तो. ते स्नपन विधी झाल्यानंतर विशिष्ट हवन गुरुजींनी या ठिकाणी केलेलं आहे, ज्याला शांतिक पौष्टिक मूर्त्याधिलोकपाल हवन म्हणतात. मंदिर निर्माण झालं की ते मंदिर निर्माण झाल्यानंतर रक्षण करणाऱ्या देवता सांगितलेलं आहे. हे मंदिर या संवत्सराकरता म्हणजे 2026 करता नाही, तर हे अनादी कालापर्यंत यावत चंद्र सूर्यश्च यावत देशा वसुंधरा तोपर्यंत हे मंदिर टिकावं, यातलं तेज भक्त वाढावेत. येथे असलेल्या संकुलमधल्या सगळ्या रहिवाशांना या गणपतीने चांगले आशीर्वाद द्यावे आणि त्यांच्याच आशीर्वादाने या रहिवाशांनी या गणपतीची सेवा करावी, आत्ता नाही तर निरंतर. आपण आपल्यापेक्षा आपले मुलांच्या पुढे म्हणजे नातू त्याप्रमाणे ही सेवा निरंतर अव्यास चालू राहावी म्हणून केलं जातं शांतिक पौष्टिक हवन. जसे गणपतीचे उत्सव आहे, गणेश जयंती आहे, भाद्रपदातील गणपती आहे, माघ जयंती आहे, या सर्व जयंतीच्या वेळेस गणपतींचे उत्सव साजरे झाले पाहिजे. ती प्रेरणा गणपती आपल्या प्रदान करावी म्हणून शांतिक पौष्टिक हवन केलं. मंदिराचं रक्षण हवं, मूर्त्याधिलोक हवन केलं. आणि हे झाल्यानंतर देवतेचे न्यास केलेले आहे. आपण जसे आपल्याला अवयव आहे तसे देवतेलाही अवयव आहे. मग ते अवयव कसे आहे, देवता कशी आहेत, आपण गणपतीची प्राणप्रतिष्ठा करतोय. एक दंतं शूर्पकर्णम गजवक्त्रं चतुर्भुजं, एक दात असलेला, हत्तीचं मुख असलेला, सुपासारखे कान असलेला, उत्तम कमलासारखे नेत्र असलेला, लंबोदर असलेला, मूषकाचे वाहन आहे, अशा गणपतीचं रूप आपण या ठिकाणी स्थापन करणार आहोत. असे जे अवयव सिद्ध झाला पाहिजे, हे दिसणारे अवयव आहेत. मग ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय हे सर्व स्थापित व्हावे म्हणून याकरता आपण गणपतींचे न्यास केले. आणि न्यास केल्यानंतर ज्या ठिकाणी मूर्ती प्रतिष्ठापित करायची आहे त्या ठिकाणी पिंडिका स्थापन केलेला आहे. पिंडिका म्हणजे काय, तर देवतेचं आसन सिद्ध केलेलं आहे आणि देवतेला धान्यामध्ये ठेवलेलं आहे. देवतेचा स्तुतिपाठ झाला की आपण निद्रा प्रार्थना करणार आहोत. असं म्हटलं जातं की देवता ही फक्त आजच्याच दिवशी झोपते प्राणप्रतिष्ठेच्या वेळेस, नंतर मग 24 आवर्स ती आपल्यासाठी जागी असते. काही लागलं, काही इच्छा मनोकामना व्यक्ती केली तर आपण बाप्पाचं नाव घेतो. आणि गणपती अशी एक देवता आहे की लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत सगळ्यांचीच प्रिय आहे ती. म्हणजे घरात गणपतीचा असेल ना तर लहान मुलं गणपतीची आरती करतात आणि वयोवृद्ध असेल ते सुद्धा गणपतीची आरती करतात. म्हणून अशी प्रत्येक कार्याला, प्रत्येक आपल्या मनोकामनेला सिद्धीसणारे देवते म्हणजे गणपती आहे. आणि सर्वात महत्त्वाचं या संकुलमध्ये सर्वांचे कार्य सिद्धीस जावे म्हणून सरांनी सुद्धा गणपतीचीच प्राणप्रतिष्ठा सांगितली आणि गणपती आता करून घेत आहे आपल्या सर्वांकडून. म्हणून आपण नंतर निद्रा आवाहन करणार आणि देवतेला सांगणार की हे गणराया तू आजच्या दिवशी